सध्या राज्यभरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं सत्र चालू आहे. त्यानिमित्ताने आपण सध्या कुरनूर गावामध्ये पोचलेलो आहोत. तर इथे आपल्याला एक ग्रहस्थ भेटलेले आहेत. तर त्यांना आपण काही निवडणुकाबद्दल प्रश्न विचारणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. काय आपलं नाव? आनंद मोहनी होते. मग एकंदरीत सध्या निवडणुकाचं सत्र चालू आहे. का तुम्हाला म्हणजे नेमकं कुणाची हवा वाटते आणि काय सध्या वातावरण? नेमकं हवा बघा, कामाच्या बाबतीत बोललं तर हे मोरे चुंगी रस्ता झालं, तर हे डांबरीकरण चुंगीचं. त्या माणसानं गेले 10 वर्षापासून गावाला पाणी नव्हतं. पाणीचे कोण आहे उमेदवार तुमचे इकडले भागातले? इकडले व्यंकट मोरे आहेत, पंचायत समितीचे. ओके. आणि जिल्हा परिषदचे का भरमशेट्टी मॅडम आहे ते. ओके. पण गावासाठी विकासाच्या, दवाखान्याच्या बाबतीत, लोकांच्या लग्नाच्या बाबतीत ओके हे व्यंकट मोरे चांगलं फार काम केलेलं आहे 10 वर्षे तर आतापर्यंत. मग त्यांनी सध्या कुठल्या पक्षाकडून उभे आहेत? आता त्यांनी शिंदे गटाकडनं आहे, ती बाणाकडनं धनुष्यबाण त्यांचं चिन्ह आहे. बर. आणि एक माझ्या गावचं असू किंवा पण धनुष्यबाणाला मतदान हे आम्हाला केलं करणारे लोक सगळे आहेत ती. बर बर. कारण कसं झालंय, राजकीय लोकांचं सगळे घरातच मतदान, पक्ष उमेदवार घरातच ज्याच्या त्याच्या दिवलं, सगळे घराणेशाहीचं दबावाने ते दिवलं. आणि बायकोला उमेदवारी, बायकोला तिकडे, भावाला तिकडे, जिल्हा परिषदला त्या भावाला. बर. हे मोहिते घराणे चाललंय त्यांचं. हे काय म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून त्यांच्या घराने उमेदवारी द्यायचं सत्र सध्या सुरू आहे. त्याबद्दल म्हणजे तुम्हाला खंत वाटते? खंत आम्हाला वाटणारच की, आम्हालाच नाही, सामान्य माणसाला, एक अनपढ माणसाला वाटते. कारण की एकंदरीत तिने सगळे उमेदवारीच घरात देते ती. मग बाकीची लोक काय करणार? ह्यांच्या मागं उगू पळाचं ते काय म्हणते, ते गबाळ घेऊन यांच्या मागं झाडू मारत. सध्या तुमच्या मतदारसंघात एक धनाढ्य म्हणजे बलाढ्य शक्तीच्या समोर एक सर्वसामान्य चेहरा नाही. हे बघा कसं आहे, ते जे बोलले ते धनाढ्य राहू, बलाढ्य पैसेवाला राहू, ह्या वेळेला ते काही लोक बघणार नाहीत. हे तिथं धन आहे, धनाला कोण भाळलेलं नाही, पण इथं मन मोठं आहे. हे जी व्यक्ती आहे मोरे मनाचा, हे मोरेचं मन मोठं आहे. लोकांचे कामं केले, लोकांचे अडचणी झाले. ह्या गावात पाणी मिळत नव्हतं गेले 2011. त्या व्यक्तीने पाणी गावाला पाडले, बाईची पाण्याची घागर बंद केले. आणि काय करायला पाहिजे? म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या सरपंचकीच्या कार्यकाळात त्यांचं काम कसं राहिलं? त्यांचं भरपूर योगदान ह्या गावासाठी म्हणलं तर. मग सध्या 8 गावाचा कारभार सांभाळायचा आहे, त्यांना मोठी जबाबदारी असणार आहे. तो व्यक्ती सांभाळणारच. जसं कुरनूर सांभाळला 10 वर्षे, तसं गाव एक दत्तक पत्र म्हणून ते गाव सांभाळणार असते व्यक्तीच तसा आहे. तेवढी धमक आहे का? तेवढी धमक आहे. त्याच्याजवळ रुपया असो नसो, पण त्याच्यात धमक तेवढी आहे. आम्ही सध्या एकंदरीत भागामध्ये म्हणजे शिवसेनेचं वारं भरपूर आहे. आता आम्ही दिसून येते काय, आम्ही आता चुंगी म्हणा, माझ्या कामाशी कुठं खत आणायला हे जातो, खताच्या दुकानात ऐकतो. सध्या मोरेचं हवा जास्त आहे. पैसे आहेत त्यांच्याजवळ, हे आहे. बाकीच्या सर्व गोष्टी आहेत, पण पैशाला भागणारे लोक नाहीत तिथं.